आपल्या जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 आपण आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या परिषदेमध्ये उपस्थित महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मॅडम, निवडणूक उपायुक्त आणि आपले महापालिकेचे इलेक्शन पाहणारे 6 आरओ, त्याचबरोबर सर्व मीडियाचे सर्व पत्रकार भगिनी, आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आज जी आचारसंहिता आहे ती आपल्या शहरात लागू झालेली आहे। ती आज 5:30 वाजता निवडणुकीचा प्रचार बंद होणार आहे आणि जे निवडणूक प्रचाराशी संबंधित जी काही जाहिरात प्रसिद्धी प्रसारण देखील आज संध्याकाळपासून बंद होणार आहे। आपण फक्त आपल्याला बातमी स्वरूपात आपली बातमी येऊ शकते, परंतु कुठलीही जाहिरात वगैरे दिली जाणार नाही। दिनांक 14/1/26 रोजी सकाळी 8 वाजता मतदान केंद्रासाठी साहित्य वाटप, सीलबंद सर्व ईव्हीएम मशीन्स, मतदान केंद्रासाठी लागणारे सर्व साहित्य आपलं वकार महामंडळ गोडाऊन क्रमांक 14 व 17 MIDC येथून सर्व वितरित केले जाणार आहे। आणि जळगाव शहरामध्ये 516 मतदान केंद्रे असून 6 निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 516 मतदान केंद्रात आपल्याकडे 571 केंद्राध्यक्ष यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मतदान अधिकारी 1, 2, 3 हे सुद्धा प्रत्येकी 571 इतकी संख्या राहणार आहे आणि मतदान अधिकारी 4 जे प्रधानशील असतात अशा ठिकाणी सुद्धा 200 आपण महिलांची नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर शिपाई वर्ग सुद्धा 571 असा 3055 इतका स्टाफ आपण केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे। सदर निवडणुकीसाठी 52 क्षेत्रीय अधिकारी, 72 मास्टर ट्रेनर्स असून प्रत्येक केंद्रावर 1 याप्रमाणे 516 पोलीस कर्मचारी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। 516 मतदान केंद्रापैकी 2 पिंक मतदान केंद्रे आहेत, 1 दिव्यांग मतदान केंद्र आहे, तसेच ही 12 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत। प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेली मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना ST महामंडळाच्या 41 बसेस, त्याचबरोबर प्रायव्हेट 16 मिनी बसेस, क्रुझर 52, टेम्पो ट्रॅव्हलर 20, बोलेरो 6 असे 135 वाहनांचा ताफा नेमलेला आहे। दिनांक 15 रोजी मतदान केंद्र इमारतीच्या आवारात मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून मतदार सहाय्य कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। मतदाराची माहिती देण्यासाठी BLO, आशा वर्कर यांची सुद्धा आपण नियुक्ती केलेली आहे। 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी 6:30 वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार अगर त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मॉकपोल होईल। त्यानंतर सकाळी 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे। सायंकाळी 5:30 वाजता मतदान प्रक्रिया बंद होईल, परंतु सायंकाळी 5:30 वाजता मतदान केंद्रात जे मतदार उपस्थित असतील ते त्या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान रांगेतून होईल। मतदान केंद्रावरील मतदान सायंकाळी 5:30 वाजता संपल्यानंतर मतदान यंत्रे उमेदवार तसे अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचे समोर सीलबंद करून सर्व मतदान यंत्रे ST महामंडळाच्या बसेस आणि जी वाहनं अधिकृत केलेली आहेत त्या वाहनामधून गोडाऊन क्रमांक 14-17 MIDC वकार महामंडळ आपल्या जळगाव येथे जमा करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आणण्यात येतील। सर्व मतदान केंद्राची मतदान यंत्रे वकार महामंडळ गोडाऊन क्रमांक 14-17 MIDC जळगाव येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार असून त्या ठिकाणी सर्व स्ट्रॉंग रूमला सील लावण्यात येणार आहे। तेथे पुरेसा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वकार महामंडळ गोडाऊन क्रमांक 14-17 MIDC येथे गोडाऊन मध्ये उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे। मतमोजणी सुरुवातीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रथम टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करतील आणि मतमोजणीसाठी प्रत्येक आरओ यांच्याकडे 14 टेबल आणि 2 पोस्टल असे 16 टेबलची आपण अरेंजमेंट करण्यात आलेली आहे। त्याच्या फेऱ्या सांगायच्या झाल्या तर आता ह्या थोड्याशा तुम्हाला विस्तृत स्वरूपात मी सांगतो।
आरो नंबर 1 त्यांच्याकडे प्रभाग 1, 2, 3 असे आहेत. त्याला 5 टेबल असून 6 राऊंड होतील त्यांचे. आरो नंबर 2 यांच्याकडे 4, 5, 6 असे प्रभाग आहेत. त्या 4 आणि 5 प्रभागासाठी 5 टेबल आहेत. 4 साठी 6 राऊंड होतील. 5वा प्रभाग आहे त्याला 7 राऊंड होतील आणि जो 6वा प्रभाग आहे त्याला 4 टेबल आहेत आणि 7 राऊंड होतील. आरो नंबर 3 यांच्याकडे 7, 11, 12 असे प्रभाग आहेत. त्या ठिकाणी 7 नंबर प्रभाग आहे त्या ठिकाणी 4 टेबल आहेत, 6 राऊंड होतील. 11 नंबर प्रभागाला 5 टेबल असून 7 राऊंड होतील आणि 12 नंबर प्रभागाला 5 टेबल आहेत, 7 राऊंड होतील. आरो नंबर 4 यांच्याकडे 13, 14, 18, 19 असे 4 प्रभाग आहेत. त्या 13 नंबर प्रभागासाठी 4 टेबल आहेत, 7 राऊंड होतील. 14 नंबर साठी 4 टेबल आहेत, 5 राऊंड होतील. 18 नंबरला 3 टेबल आहेत, 5 राऊंड होतील आणि 19 नंबरला 4 टेबल आहेत, 5 राऊंड होतील. आरो नंबर 5 यांच्याकडे 15, 16, 17 असे प्रभाग आहेत. त्यांच्याकडे 5 टेबल प्रत्येक प्रभागासाठी आहेत आणि प्रत्येक प्रभागाचे 6 राऊंड होणार आहेत. त्यानंतर आरो नंबर 6 यांच्याकडे 8, 9, 10 असे प्रभाग आहेत. 8, 9, 10 साठी 4 टेबल आहेत, परंतु राऊंड मात्र 8 नंबर प्रभागाला 8 होतील, 9 नंबरला 9 होतील, 10 नंबरला 7 राऊंड होतील. तर अशा पद्धतीने हे टेबल आहेत आणि पोस्टल बॅलेटसाठी मात्र प्रत्येकी 1 टेबल आहे आणि आरो नंबर 3 आणि 6 यांच्याकडे मात्र 2 टेबलची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे.